Hello, how are you? Hope you are doing really, really well. तुम्ही सगळेजण खूप छान असाल अशी मी आशा करते. आपण फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये लास्ट 2 सेशन्समध्ये पर्चेसिंग पॉवर पॅरिटी थिअरी बघितली होती. पहिलं ॲब्सोल्यूट व्हर्जन पाहिलं होतं. त्याचे इम्प्लिकेशन्स आणि लिमिटेशन्स पाहिले होते. देन रिलेटिव्ह व्हर्जन बघितलं होतं सेम थिअरीचं, ज्याच्यात आपण ॲक्च्युअली एक्सचेंज रेट कसा फॉर्म्युलेट करता येईल, कसा इव्हॅल्युएट करता येईल हे बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर तो फॉर्म्युला बघितला होता एक्सचेंज रेट शोधण्यासाठी, इव्हॅल्युएट करण्यासाठी, आणि इम्प्लिकेशन्स आणि लिमिटेशन्स पाहिले होते. बरोबर. आणि आज आपण फॉरवर्ड आणि स्पॉट रेट यांच्याबद्दल शिकणार आहोत, किंवा रादर त्याच्या पुढे थोडंसं जाणार आहोत. ओके, सो लेट मी टेक यू टू अवर नोट्स सेक्शन. या, so let's see what is spot and forward foreign exchange rate. There are two types of foreign exchange rate, that is spot exchange rate, spot foreign exchange rate, and forward foreign exchange rate. Specifically, these are the rates that depend on two types of transaction. First transaction is a spot transaction, second is forward transaction. So खूपदा मी spot forward असं म्हटलंय, याच्याबद्दल आपण थोडं जास्त जाणून घेऊया. ओके, an understanding of the concepts of spot and forward rates will make clear the risk of foreign exchange rate changes. सो फॉरेन एक्सचेंज रेटमध्ये जे चेंजेस होत राहतात त्यामुळे ज्या रिस्क मार्केटमध्ये निर्माण होतात याच्याविषयीचे जे ओव्हरऑल थोडं कन्फ्युजन असतं, थोडंफार माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं, आणि ओव्हरऑल रिस्क अवॉइड करणं जे गरजेचं असतं ते जेव्हा आपण स्पॉट आणि फॉरवर्ड एक्सचेंज रेटची माहिती घेतो तेव्हा आपल्याला नक्कीच समजू शकतं. स्पॉट रेट इज दॅट एक्सचेंज रेट which applies to those sale or purchase transaction in a foreign exchange in foreign exchange of which payments and receipts are to be effected on the spot. On the spot म्हणजे त्या क्षणी. खूप सोपं उदाहरण मी तुम्हाला देते. ओके, मार्केटमध्ये जा, स्टेशनरीच्या दुकानात जाऊन स्टेशनरी खरेदी करा. एक वही, एक पुस्तक, एक पेन. ओके, यू बॉट इट. तुम्ही ते विकत घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट पैसे दिले. सो तुम्ही ते ज्या क्षणी खरेदी केलं त्या क्षणी त्याचे पैसे दिलेत, दॅट मीन्स यू पेड ऑन द स्पॉट. सो जेव्हा हीच ट्रान्झॅक्शन ऑन द स्पॉट खरेदी विक्रीचं आणि त्या अकॉर्डिंग फॉरेन एक्सचेंजसाठी पेमेंट करण्याचं आणि ते पेमेंट रिसीव्ह करण्याचं, दॅट इज पेमेंट्स अँड रिसिप्ट, to be effected on the spot त्या क्षणी, then we can say it is a spot transaction. तुमच्या ही कन्सेप्ट लक्षात आली? In practice it means a specified short period of 2 working days or so. सो जेव्हा प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करतो आपण तेव्हा हाच स्पॉट पिरियड किती वेळाचा असतो, तर स्पेसिफाईड ऑफ शॉर्ट पिरियड ऑफ 2 वर्किंग डेज. म्हणजे 2 दिवसात ट्रान्झॅक्शन होऊन त्याचं पेमेंट करणं आणि जे पेमेंट केलंय ते रिसीव्ह करणं. म्हणजे समजा तुम्ही विकली आहे करन्सी तर तुम्हाला पेमेंट मिळेल, आणि जर समजा तुम्ही खरेदी केली आहे तर तुम्ही पेमेंट द्याल. हे पेमेंट आणि रिसिप्टचं ट्रान्झॅक्शन 2 वर्किंग डेज मध्ये जेव्हा होतं, वी कॅन से इट इज अ स्पेसिफाईड शॉर्ट पिरियड फॉर स्पॉट ट्रान्झॅक्शन. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस स्पॉट रेट इज ट्रीटेड ॲज करंट एक्सचेंज रेट. कुठल्याही प्रॅक्टिकल फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या ट्रान्झॅक्शनसाठी स्पॉट रेट हा करंट एक्सचेंज रेट म्हणून ट्रीट केला जातो. म्हणजे स्पॉट रेट हाच एक्झॅक्ट चालणारा मार्केटमधला रेट म्हणून ट्रीट केला जातो. फॉर पेपरवर्क व्हेरिफिकेशन अँड क्लिअरिंग ऑफ पेमेंट्स 2 days आर गिवन. सो जे 2 दिवसांचा पिरियड म्हटला तो कशासाठी असतो? ऍडमिनिस्ट्रेशन वर्क असतं, लाईक पेपरवर्क, रिसीट बनवणं, त्या देणं, नंतर पेमेंट क्लिअर करणं. या सगळ्या गोष्टी होतात जेव्हा आपण स्पॉट मार्केटमध्ये ऍक्टिव्हली पार्ट करत असतो. ओके, जस्ट अ मिनिट. That's how we can say 2 days are spent in a paperwork and clearing payments. If the operations is of a daily nature, it is spot market or a current market. So जेव्हा रोज ज्याला आपण जर समजा शेअर मार्केटच्या तुलनेत म्हटलं तर शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग असं म्हटलं जातं, म्हणजे रोज करायचं ट्रेडिंग. तर जर समजा हे रोज होणारी गोष्ट असेल, असा विचार करा एखादं किराणा मालाचं दुकान आहे, ग्रोसरी शॉप. ओके, आणि ते दररोज तांदूळाच्या पुड्या बांधतात,
डाळीच्या पुड्या बांधतात, तुम्हाला जे जे काही ग्रोसरी हवी असेल त्याच्या पुड्या बांधतात. सो त्यांच्यासाठी ते डेली मार्केट ट्रान्झॅक्शन्स तर डेली नेचरचं म्हणजे दररोज होणारं काम असतं आणि म्हणून त्याला स्पॉट मार्केट किंवा करंट मार्केट असं म्हटलं जातं. इट हँडल्स ओनली स्पॉट ट्रान्झॅक्शन्स ऑर करंट ट्रान्झॅक्शन इन अ फॉरेन एक्सचेंज. या मार्केटमध्ये फक्त स्पॉट ट्रान्झॅक्शन्स किंवा करंट ट्रान्झॅक्शन केली जातात आणि त्याच्यासाठी करंट एक्सचेंज रेट किंवा स्पॉट एक्सचेंज रेट वापरला जातो. For instance, if $1 can be purchased for ₹40 at point of time in a foreign exchange market, it will be called spot rate of foreign exchange. That means जर समजा $1 ₹40 त्या क्षणी खरेदी करता येत असेल आणि मग 2 दिवसात त्याचं पेमेंट, खरेदी विक्री, पेपर वर्क सगळं होत असेल, तर त्या प्रकारच्या फॉरेन एक्सचेंज मार्केटला स्पॉट मार्केट किंवा करंट मार्केट म्हटलं जातं. आणि तो जो रेट असतो, ज्या ₹1 म्हणजे ₹40 $1, हा रेट स्पॉट रेट किंवा स्पॉट रेट ऑफ फॉरेन एक्सचेंज किंवा करंट रेट ऑफ फॉरेन एक्सचेंज म्हटलं जातं. नो डाऊट spot rate of foreign exchange is very useful for current transactions, but it is also necessary to find what spot rate is. In addition, it is also significant to find the strength of domestic currency which with respect to all the home currencies trading partners. सो स्पॉट रेट शोधण्यासाठी आपल्याला आपल्या डोमेस्टिक करन्सीची काय पॉवर आहे, काय व्हॅल्यू आहे हे शोधायला लागते. कशाच्या तुलनेत? इन करस्पॉन्डिंग विथ ट्रेडिंग पार्टनर्स ऑफ डोमेस्टिक करन्सी. म्हणजे आपल्या देशातून आपण कोणत्या कोणत्या देशांची व्यवहार करतोय, व्यापार करतोय, ट्रेड करतोय आणि त्यांच्या करन्सीची आपल्या करन्सीच्या अगेन्स्ट काय स्ट्रेंथ आहे हे माहिती असणं गरजेचं असतं जर तुम्हाला स्पॉट ट्रान्झॅक्शन स्पॉट रेट ऑफ एक्सचेंज वापरून करायचे असतील तर. ओके. Note that the measure of average relative strength of a given currency is called effective exchange rate, EER. म्हणजे जेव्हा ॲव्हरेज रिलेटिव्ह स्ट्रेंथ शोधली जाते आपल्या करन्सीची किंवा कुठल्याही करन्सीची, थोडक्यात त्या करन्सीची ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे हे जेव्हा शोधून काढलं जातं तेव्हा त्या ॲव्हरेज व्हॅल्यूला, मेजरला इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट ऑफ अ करन्सी असं म्हटलं जातं, EER. सो आतापर्यंत आपण स्पॉट रेट किंवा म्हणजे स्पॉट ट्रान्झॅक्शन्स काय असतात ते पाहिली, करंट मार्केट किंवा स्पॉट मार्केट काय असतं ते बघितलं, स्पॉट फॉरेन एक्सचेंज रेट किंवा स्पॉट करंट रेट ऑफ फॉरेन एक्सचेंज काय असतो ते बघितलं आणि त्याच्या बरोबरीने इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट काय असतो हेही पाहिलं. होपफुली ही कन्सेप्ट तुमच्या नक्की लक्षात आली असेल. जर समजा लक्षात आली नसेल तर प्लीज रिवॉच इट, कुठलाही डाऊट मनात ठेवू नका. ओके. देन देर इज अ फॉरवर्ड मार्केट. फॉर अंडरस्टँडिंग द मेकॅनिझम of spot rate determination, it is necessary to know the strength of domestic currency with respect to all countries with which the country has trade relation. कुठल्याही प्रकारे स्पॉट रेटचं मेकॅनिझम म्हणजे कशा प्रकारे मार्केटमध्ये स्पॉट रेट ठरवला जातो हे बघण्यासाठी आपल्याला त्या डोमेस्टिक करन्सीची, त्या देशातल्या करन्सीची स्ट्रेंथ किती आहे विथ रिस्पेक्ट टू ऑल द ट्रेडिंग पार्टनर्स करन्सी हे बघायला लागतं. The demand for and supply of the currency determines the price of currency or what is known as spot rate. So जेव्हा डिमांड किंवा सप्लाय करन्सीचा डिटरमाइन केला जातो, ठरवला जातो मार्केटमध्ये किती आहे तेव्हा, रादर हे दोन फोर्सेस आहेत, डिमांड आणि सप्लाय, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या करन्सीची प्राइस, करन्सीची व्हॅल्यू समजते. तर जी करन्सीची आपल्याला प्राइस किंवा व्हॅल्यू समजते तिलाच स्पॉट रेट असं म्हटलं जातं. For example, the exchange rate of euro depends upon demand for and supply of euro. So जेव्हा एक्सचेंज रेट युरो डॉलर्सचा म्हणजे युरो झोन मध्ये येणाऱ्या युरोपियन युनियनच्या चे काही देश हे ट्रेडिंगसाठी करन्सी म्हणून युरोचा वापर करतात आणि युरो या करन्सीचा वापर करणाऱ्या देशांना युरोझोन असं म्हटलं जातं. ओके. सो त्या युरोची करन्सीची किंमत, त्याचा स्पॉट एक्सचेंज रेट ठरवण्यासाठी युरोची डिमांड आणि सप्लाय हे माहिती असणं गरजेचं असतं. हाच डिमांड आणि सप्लायचा फ्लो ठरवतो की किती युरो पे करायला लागतील. ओके. द सप्लाय ऑफ युरो डिपेंड्स ऑन अर्निंग फ्रॉम एक्सपोर्ट अँड दस द रेट ऑफ एक्सचेंज डिपेंड्स ऑन डिमांड अँड सप्लाय.
सो आपल्याला कळतं, आपण हे ऑलरेडी बघितलं होतं जेव्हा आपण इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट बघितला तेव्हा, की सप्लाय वरून आपले एक्सपोर्ट ठरतात. म्हणजे थोडक्यात सॉरी उलट आपल्या एक्सपोर्ट वरून आपला सप्लाय ठरतो. आपण जितकं एक्सपोर्ट केलंय तितकी आपल्याला करन्सी मिळते आणि ती करन्सी म्हणजे आपला करन्सी सप्लाय असतो. आणि अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की जेव्हा रेट ऑफ एक्सचेंज डिटरमाइन करायचा असतो तेव्हा त्याचं डिटर्मिनेशन डिमांड फॉर अँड सप्लाय ऑफ द करन्सी ऑर अ डोमेस्टिक करन्सी याच्यावर जास्त डिपेंड असतो. द डीलर्स नॉर्मली कोट टू वे प्राइजेस इन अ फॉरेन एक्सचेंज मार्केट. सो जे फॉरेन एक्सचेंज मध्ये डील करणारे डीलर्स असतात ते टू वे प्राइस कोट करतात. वन इज द सेल, second or bid price, that is the rate at which it is ready to buy foreign exchange, and other is ask or selling price. सो दोन प्रकारच्या कोणत्या प्राइस आहेत? पहिली आहे सेल और बीड प्राइस. म्हणजेच सेल किंवा बीड प्राइस असेल तर तो रेट असतो ज्यात फॉरेन एक्सचेंज बाय करणं शक्य असतं. ओके, ज्या रेटवरती डीलर बाय करण्याची इच्छा ठेवतात, फॉरेन एक्सचेंज खरेदी करण्याची इच्छा ठेवतात किंवा विलिंगनेस असतो, तो रेट हा सेल किंवा बीड प्राइस म्हणून ओळखला जातो. वेर ॲज उलट द अदर इज आस्क और सेलिंग प्राइस. म्हणजे जेव्हा सेल करण्याची क्षमता असते तेव्हा त्याला आस्क प्राइस असं म्हटलं जातं. द डिफरन्स इज द प्रॉफिट ऑफ फॉर द डीलर. म्हणजे आस्क प्राइस मायनस बीड प्राइस हा जो डिफरन्स आहे, खरेदी करण्याचा विलिंगनेस आणि सेल करण्याचा विलिंगनेस. सो सेल जास्त विलिंगनेसला, म्हणजे असा विचार करा की डॉलरच्या बाबतीत. ओके, लेट मी डू दिस फॉर यू. असा विचार करा की जो डॉलर आहे, $1, मी डीलर आहे मार्केटमधली आणि मला $1 ₹50 खरेदी करण्याची इच्छा आहे. दॅट मीन्स माझी बीड प्राइस किंवा सेल प्राइस ही ₹50 असणार आहे, माझी खरेदी करण्याची इच्छा. सो लक्षात ठेवा, बाईंग म्हणजे बीड. सो बाईंग इज अ बीड प्राइस. सो माझी बीड प्राइस आहे ₹50, बरोबर, पण माझी आस्क प्राइस आहे ₹55. म्हणजेच $1 जर मला सेल करायला लागला तर माझी आस्क प्राइस म्हणजे सेल करण्याची इच्छा असलेली प्राइस किंवा सेलिंग प्राइस ही असणार आहे ₹55. आणि या दोघांमधला म्हणजे आस्क प्राइस आणि बीड प्राइस मधला जो फरक असणार आहे तो असणार आहे माझा प्रॉफिट. जर समजा आस्क प्राइस मोठी असली तर. उलट जर समजा बीड प्राइस मोठी असेल तर मला लॉस होईल, बरोबर ना. मी जास्त किमतीला खरेदी करीन, कमी किमतीला विकेन, माझं लॉस. पण आता बघा, आस्क प्राइस मोठी आहे 55, बीड प्राइस छोटी आहे 50. सो यांच्यातला डिफरन्स म्हणजे आपण ज्याला डेल्टा असं म्हणतो तो आहे ₹5. म्हणजेच हा जो ₹5चा आस्क आणि बीड प्राइस मधला फरक आहे तो होणार माझा प्रॉफिट ऍज अ डीलर. येत आहे लक्षात तुमच्या? सो दिस वॉज अबाउट की तुम्ही डीलरला मार्केटमध्ये कसा प्रॉफिट होतो आस्क आणि बीड प्राइसचा वापर करताना. पुन्हा एकदा नवीन कन्सेप्ट आहे. आस्क प्राइस म्हणजे द प्राइस ॲट विच डीलर वॉन्ट्स टू सेल द फॉरेन एक्सचेंज, and the bid price or a sale price is the price at which or a rate at which foreign exchange dealer is ready to buy the foreign exchange. Okay, for example Indian rupee and euro म्हणजे हे 50 आहे, 50-50 बीड 50.75. म्हणजे असा विचार करा की आस्क that the dealer is ready to buy euros for rupees at 50.50. म्हणजे 50.50 इतक्या रुपयाला €1 खरेदी करणं शक्य आहे किंवा खरेदी करण्याची डीलरची इच्छा आहे. वेराज त्याला सेल कितीला करायचा आहे? 50.75, 50.75. म्हणजेच या दोन प्रकारच्या आस्क आणि बीड प्राइस मध्ये ₹0.25 म्हणजे 25 पैशाचा फरक आहे. दस अर्निंग अ प्रॉफिट. आणि त्यामुळे प्रत्येक युरोच्या खरेदी विक्रीवरती त्या डीलरला 25 पैसे मिळतात. आता तुम्ही म्हणू शकता की 25 पैशात काय होणार, आजकाल 25 पैशाला व्हॅल्यू आहे का? पण ही ट्रान्झॅक्शन इतक्या मोठ्या रुपयांची असतात की हा जो काय म्हणतो आपण त्याला डिफरन्स आहे तो खूप मोठा होतो. लोक मिलियन्स नाही बिलियन्स कमवतात.
spot rates keep on changing, and with the internet and satellite communication system, the changes are made known to the dealers in the foreign exchange market. So हे जे स्पॉट रेट आहे, जसं आपल्या शेअरची व्हॅल्यू सतत चेंज होत राहते, तसाच स्पॉट रेट ऑफ फॉरेन एक्सचेंज कीप्स ऑन चेंजिंग. म्हणजेच करंट रेट हा सतत चेंज होत राहतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून तो फॉरेन एक्सचेंज मार्केटमधल्या डीलरना माहिती करून दिला जातो. Okay, a market in which foreign exchange is bought and sold for future delivery is known as forward market. म्हणजे आता आपण थोडंसं फॉरवर्ड मार्केटकडे चाललोय. आतापर्यंत आपण स्पॉट मार्केट किंवा करंट मार्केट आणि त्यातून निर्माण होणारा स्पॉट एक्सचेंज रेट बद्दल बघत होतो, ज्याच्याबद्दल आपल्याला काय समजलं की त्यात दोन प्रकारच्या प्राइस इन्व्हॉल्व असतात, आस्क आणि बीड प्राइस. आस्क प्राइस म्हणजे ज्यावेळी सेल करायची असते करन्सी तेव्हा डीलर जी प्राइस ऍक्सेप्ट करतो ती, आणि बीड प्राइस म्हणजे ज्यावेळी बाय करायची असते करन्सी तेव्हा, आणि त्या दोघातला डिफरन्स जो असतो आस्क आणि बीड प्राइस मधला तो होतो डीलरचा प्रॉफिट. बरोबर. इट कीप्स ऑन चेंजिंग. तो सतत सतत डिमांड आणि सप्लायच्या फोर्समुळे चेंज होत राहतो आणि तो लोकांना इंटरनेटच्या डीलर्सना इंटरनेटच्या माध्यमातून समजवला जातो. सो करंट मार्केटमध्ये किंवा स्पॉट मार्केटमध्ये जी स्पॉट किंवा करंट ट्रान्झॅक्शन होतात, जी डेली बेसिसवर होतात आणि 2 वर्किंग डेज मध्ये हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं, त्या ट्रान्झॅक्शन्सना स्पॉट ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि ज्या रेटचा उपयोग करून ते ट्रान्झॅक्शन केलं जातं त्याला स्पॉट एक्सचेंज रेट असं म्हटलं जातं. याच्या बरोबरीने आपण बघितला इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ फॉरेन एक्सचेंज रेट इज अ इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, EER. आता आपण फॉरवर्ड मार्केटकडे चाललोय. फॉरवर्ड एक्सचेंज रेट काय असतो ते बघण्यासाठी. ओके. A market in which foreign exchange is bought and sold for a future delivery is known as forward market. So जेव्हा असा विचार करा, तुम्ही मी सगळेजण डॉमिनोजच्या पिझ्झा बद्दल ऐकलंय, खूप लोकांनी त्याची टेस्टही घेतली आहे, खूप जणांना तो आवडतो. बरोबर. सो डॉमिनोजची पूर्वी काय ट्रिक होती की 30 मिनिटात डिलिव्हरी मिळणार. बरोबर. 30 मिनिट्स डिलिव्हरी पूर्वी. आता कदाचित पॅन्डेमिकच्या काळात आपल्याला माहिती नाहीये. बरोबर. सो असा विचार करा, जेव्हा अशा प्रकारची काही स्कीम असते तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की ठीक आहे आम्ही डिलिव्हरी देतो, पण मे बी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी नाही देता येणार. म्हणजे मला माहित नाही हे डॉमिनोजच्या बाबतीत आहे की नाही. माझं म्हणणं आहे की तसं नाहीये, त्यांची कॅश ऑन डिलिव्हरी आहे, पण समजा असा वेळ असेल की त्यांनी सांगितलं नाही आम्हाला हातात हार्ड कॅश घ्यायची नाहीये, कारण आता बघा पॅन्डेमिकमुळे कॅशला टच करणं आणि हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. बरोबर आहे की, आणि मग ते सॅनिटायझेशन वगैरे. सो त्यांचं म्हणणं आहे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, आम्ही तुम्हाला 30 मिनिटात तुमचा पिझ्झा पोचवू आणि जी काही ऑर्डर असेल ती. सो दॅट मीन्स मी आत्ता खरेदी किंवा मी खरेदी करते पिझ्झाची, डॉमिनोजवाले मला सोल्ड करतात तो पिझ्झा, सॉरी सेल करतात तो पिझ्झा, पण मला डिलिव्हरी कधी होणार आहे? फ्युचरमध्ये. मला पिझ्झा कधी मिळणार आहे? फ्युचरमध्ये. सो अशा प्रकारच्या मार्केटला फॉरवर्ड मार्केट म्हणतात, जेव्हा आपण फॉरेन एक्सचेंज बद्दल बोलत असतो. आणखीन एक उदाहरण बघूया. तुम्हाला ते बिग बास्केट किंवा इव्हन अमेझॉन सारख्या गोष्टी माहिती आहेत की नाही? अमेझॉनचं मार्केट जे असतं ते. आपण काय करतो, अमेझॉन, स्नॅपडील या सगळ्या ई कॉमर्स साईटवरती आपल्याला जे हवं असतं ते आपण म्हणतो की मला ही गोष्ट हवी, आपण कार्टमध्ये टाकतो, नंतर कार्टमध्ये जातो, ते हवं असेल ते बाय करतो आणि आपण ऑनलाईन पेमेंट करतो खूपदा. आता मला सांगा, ऑनलाईन पेमेंट केल्या क्षणी मला काही मिळालंय का रे? नाही. पण मी जी गोष्ट मागवलीये ती गोष्ट मला 8 दिवसांनी मिळणार आहे. समजा मी एखादा हेअर ड्रायर मागवलाय. हेअर ड्रायर मागितल्यावरती मला तो 8 दिवसांनी डिलिव्हर होणार आहे माझ्या घरी, पण मी ऑलरेडी पे केलंय, त्यांनी रिसीट पण दिली आहे, त्यांच्यापर्यंत पेमेंट पोहोचलंय. म्हणजे ऑलरेडी द थिंग इज बॉट अँड सोल्ड बाय बायर अँड सेलर, अँड डिलिव्हरी विल बी इन अ फ्युचर. बरोबर. आता असंही होऊ शकतं की आज मला तो ड्रायर कदाचित 1500 रुपीजना मिळाला, पण फ्युचरमध्ये कदाचित हा ड्रायर 1700 रुपीजना होऊ शकतो. मग समजा जर त्यावेळी त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरी घेतलं असतं तर कदाचित त्यांना 200 रुपये जास्त मिळाले असते, किंवा उलट झालं असतं, त्याची 1700 किंमत न होता 1400 झाली असती, तर मला 100 रुपये कमी द्यावे लागले असते. बरोबर. पण मी ऑलरेडी बाय अँड सेल केलेला असल्यामुळे त्यांनी ती प्राइस सेमच राहते. म्हणजे थोडक्यात फ्युचर डिलिव्हरी जेव्हा होते आणि आधीच पैसे दिले घेतले जातात, ट्रान्झॅक्शन
खरेदी विक्रीचं होतं, कॉन्ट्रॅक्ट साईन होतं, तेव्हा त्याला फॉरवर्ड मार्केट असं म्हटलं जातं. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल. इट डील्स विथ द ट्रान्झॅक्शन दॅट इज सेल अँड परचेस ऑफ फॉरेन एक्सचेंज विच आर कॉन्ट्रॅक्टेड टुडे बट इम्प्लिमेंटेड समटाइम्स इन अ फ्युचर. सो असा विचार करा. आणखीन तुम्हाला खूप भारी उदाहरण द्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांनाच ई सेल बद्दल माहिती असेल. म्हणजे कॉलेजमध्ये ई सेल असते. तुमची इच्छा असेल विद्यार्थ्यांची तर वेगवेगळ्या कंपनीजना आमंत्रण दिलं जातं, इन्व्हाइट केलं जातं. त्यांना म्हटलं जातं की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू घ्या, आमच्या कॉलेजच्या स्टुडंटची ही क्वालिटी आहे, ह्या प्रकारचे चांगले गुण आहेत त्यांच्यात, सी इफ दे आर सुटेबल फॉर द जॉब ओपनिंग यू हॅव. तुमच्याकडे जी जॉब वेकन्सी आहे त्यासाठी आमचे स्टुडंट्स आहेत का सुटेबल बघा. मग प्लेसमेंट इंटरव्ह्यू होतात, ज्याला कॅम्पस इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. आणि त्यात काही लोक सिलेक्ट होतात, काही लोक नाही सिलेक्ट होत. हे प्लेसमेंट इंटरव्ह्यू ऑगस्ट सप्टेंबर पासून चालू असतात. म्हणजे बघा, असं विचार करा, तुम्ही लास्ट इयरला टीवायला टीवायच्या ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये प्लेसमेंट इंटरव्ह्यू झालाय, बरोबर. आणि आता तुम्हाला जॉब कधी सुरू होणार आहे? ज्यावेळी तुमचं डिग्री सर्टिफिकेट पुढच्या जून जुलैमध्ये तुमच्या हातात येईल, त्यानंतर तुमचा जॉब सुरू होणार आहे. म्हणजेच यात केवढी रिस्क इन्व्हॉल्व आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं गरजेचं आहे जॉबसाठी. म्हणजेच पहिली रिस्क तुम्ही घेता की तुम्ही पास व्हाल. दुसरी रिस्क पण तुम्हीच घेता की आम्ही आत्ता जरी जॉबमध्ये इन्व्हॉल्व झालो असलो तरी फुल होल काय म्हणू आपण इयरमध्ये आम्हाला तो जॉब टिकून राहणार आहे आणि मला जून जुलैला तो जॉब तिथे मिळणार आहे एका ऑफर लेटर मिळाल्यामुळे. सेम थिंग कंपनीवाले पण असं म्हणत असतात की आम्ही ज्या कॅन्डिडेटला निवडलाय तो पास होईल, बरोबर. आणि त्यांनी तुमच्यावर रिस्क घेतलेली असते, सेइंग दॅट तुम्हाला ऑफर लेटर दिलेलं असतं. सो ते पण रिस्क घेत असतात याची, बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट जेव्हा साईन करता, तुम्हाला ऑफर लेटर मिळतं जॉबचं, तेव्हा तुमच्यात बाईंग आणि सेलिंगचं ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट झालंय. पण त्या कॉन्ट्रॅक्ट प्राइस प्रमाणे तुम्हाला फ्युचरमध्ये जॉब मिळणार आहे. दॅट इज अ फॉरवर्ड मार्केट. ओके. एक्सचेंज रेट दॅट प्रिवेल्स इन अ फॉरेन फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट फॉर परचेस और सेल ऑफ फॉरेन एक्सचेंज इज कॉल्ड फॉरवर्ड रेट. सो जेव्हा एक एक्सचेंज रेट, थोडक्यात तुमची सॅलरी असा विचार करा, अमेझॉनला केलेलं पेमेंट विचार करा, भविष्याच्या डिलिव्हरीसाठी, फ्युचरमधल्या जॉबसाठी. सो असा विचार करा, तुम्हाला दर दिवशी 8 तास काम करायला लागणार आहे 5 दिवसांसाठी आठवड्याच्या, आणि त्याचे तुम्हाला महिन्याचे समजा 30,000 रुपये 30,000 मिळणार आहेत. सो ही तुमची कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे जी आज तुम्ही या सप्टेंबरमध्ये साईन करताय, ओके, पुढच्या जून जुलै नंतर मिळणाऱ्या जॉबसाठी. सो हे जेव्हा कॉन्ट्रॅक्टेड प्राइस आपल्याला आधी कळून येते तेव्हा तो जो एक्सचेंज रेट असतो दॅट इज एका महिन्याला 30,000 रुपीज, तसाच जर एक्सचेंज रेट आपण मार्केटमध्ये बघितला फॉरेन एक्सचेंजच्या, त्याला म्हणतात फॉरवर्ड रेट. दस फॉरवर्ड रेट इज रेट ॲट विच फ्युचर कॉन्ट्रॅक्ट फॉर फॉरेन करन्सी इज मेड. म्हणजे फॉरवर्ड रेट हा असा रेट आहे जो फ्युचर कॉन्ट्रॅक्टसाठी, भविष्यातल्या कॉन्ट्रॅक्टसाठी फॉरेन करन्सीचं ट्रान्झॅक्शन व्हावं म्हणून निर्माण केला जातो. दस फॉरवर्ड रेट इज द रेट ॲट विच फ्युचर कॉन्ट्रॅक्ट फॉर फॉरेन करन्सी इज मेड. दिस रेट इज सेटल्ड नाव बट ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन ऑफ अ फॉरेन एक्सचेंज टेक्स प्लेस इन अ फ्युचर. सो रेट आत्ता ठरवला जातो रिस्क अवॉइड करण्यासाठी म्हणा, किंवा थोडक्यात एक सर्टन्टी राहावी म्हणून, पण त्याचं ॲक्च्युअल ऑपरेशन किंवा ते ट्रान्झॅक्शन कॅरी आउट कधी होतं? फ्युचरमध्ये, बरोबर. सो त्या ट्रान्झॅक्शन जे फॉरेन एक्सचेंज असतं ते फ्युचरमध्ये कॅरी आउट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आज कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय जॉबसाठी आणि तुम्हाला पुढच्या जून जुलैमध्ये जॉब मिळणार आहे, ओके. Forward market for foreign exchange covers transactions which occur at future date. So भविष्यातल्या डेटमध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शनसाठी आज आपण त्या प्राइसवर साइनिंग करतो. फॉरवर्ड एक्सचेंज रेट हेल्प्स बोथ पार्टीज इन्व्हॉल्ड. सो हे फॉरवर्ड एक्सचेंज रेट असतो तो दोन्ही पार्टीजना मदत करतो रिस्क अवॉइड करण्यासाठी.
Forward market transaction or forward transaction is agreement between two parties requiring the delivery at some specific future date of a specified amount of a foreign currency by one of the parties against the payment in domestic currency by other party at the price agreed upon in a contract. सो दोन पार्टीज मधलं कॉन्ट्रॅक्ट असतं. फॉरेन करन्सी मध्ये दोन पार्टीज, एक फॉरेन करन्सी मध्ये डील करणारे, एक डोमेस्टिक करन्सी मध्ये डील करणारे, आणि पेमेंट जे करायचे ते डोमेस्टिक करन्सी मध्ये करायचंय. दुसऱ्या पार्टीला मात्र फॉरेन एक्सचेंज मध्ये ते आयदर वे मिळणार असतं किंवा त्यांच्याकडून फॉरेन एक्सचेंज मध्ये येऊन आपल्याकडे ते डोमेस्टिक करन्सी मध्ये येणार असतं. ओके, सो हे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा फ्युचर रेटसाठी आज साईन केलं जातं आणि त्याचे रेट जेव्हा आज फिक्स केले जातात तेव्हा त्याला फॉरवर्ड ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं आणि त्या रेटला फॉरवर्ड रेट असं म्हटलं जातं. द रेट ऑफ एक्सचेंज ऍप्लिकेबल टू द फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट इज नोन ॲज फॉरवर्ड एक्सचेंज रेट. सो अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टसाठी जो एक्सचेंज रेट ऍप्लिकेबल ठरतो त्याला फॉरवर्ड एक्सचेंज रेट म्हटलं जातं. अँड द मार्केट फॉर फॉरवर्ड ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज फॉरवर्ड मार्केट. सो अशासाठी जे मार्केट वापरलं जातं त्याला फॉरवर्ड मार्केट असं म्हणतात. सो डेली ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा एकदा MCQ बघा. डॅश मार्केट इज नोन फॉर द डेली फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन ऑफ बाईंग अँड सेलिंग. सो त्याचं उत्तर असतं स्पॉट ट्रान्झॅक्शन. बरोबर. वेराज याच्या उलट द मार्केट फॉर द मार्केट डॅश मार्केट इज नोन फॉर कॅरिंग आउट फॉरवर्ड ट्रान्झॅक्शन. सो त्याचं उत्तर असणार आहे फॉरवर्ड मार्केट. ओके, द कॉन्ट्रॅक्ट्स मे हॅव मॅच्युरिटीज ऑफ 30, 60, 90, 180 और 360 डेज. सो ही जी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याची मॅच्युरिटी पिरियड वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. 30 म्हणजे 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा, 1 वर्षाचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे. Thus, forward transaction is an agreement between two parties and refers the deal for the sale and purchase of foreign currency at some future date at pre-settled exchange rate. आता असा विचार करा, pre-settled आधीच ठरवलेल्या एक्सचेंज रेटवर भविष्यात ट्रान्झॅक्शन करायचं, ही गरज का निर्माण होत असेल? Forward exchange rate differs from the spot rate because forward rate may be either at a premium or discount at par. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे कदाचित आजचा स्पॉट रेट बघा, मी तुमच्यासाठी लिहिते. स्पॉट रेट आणि हा फॉरवर्ड रेट. ओके, सो मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा स्पॉट रेट 55 आहे, म्हणजे आज $1 मला 55 रुपीजला मिळतोय. याच्या अगेन्स्ट मी जे कॉन्ट्रॅक्ट केलंय भविष्यातल्या ट्रान्झॅक्शनसाठी त्यात माझी प्राइस 50 आहे. बरोबर, येतंय लक्षात? म्हणजेच माझी प्राइस कमी आहे, वेराज स्पॉट रेट मात्र जास्त आहे. तर अशा वेळी माझ्या कमी प्राइस मुळे मला तोटा होणार आहे. दॅट मीन्स आय एम ॲट अ डिस्काउंट. ॲट पार म्हणजे 55 दोन्ही सेम असेल तर. याच्या उलट जर स्पॉट एक्सचेंज रेट 45 असेल दॅट मीन्स माय ट्रान्झॅक्शन इज ॲट प्रीमियम रेट, कारण माझा फॉरवर्ड एक्सचेंज रेट 50 आहे, जास्त आहे. येतंय लक्षात तुमच्या? सो मी हे असंच ठेवते. पुन्हा एकदा पुढचं बघूया. आय विल कम बॅक टू दिस पॉइंट. ओके, इफ द फॉरवर्ड एक्सचेंज रेट कोटेड इज एक्झॅक्टली इक्विव्हॅलंट टू द स्पॉट रेट, म्हणजे जर समजा दोन्ही 55 असेल, स्पॉट एक्सचेंज रेट दोन्ही 55 आणि फॉरवर्ड एक्सचेंज रेट वी से इट इज टू बी ॲट अ पार. Then the forward rate for a currency, for example, is dollar, is said to be at premium with respect to the spot rate when $1 buys more units of another currency, say rupee, in the forward than in a spot market. The premium is usually expressed as a percentage deviation from a spot rate on a per annum basis. द फॉरवर्ड रेट पर करन्सी से डॉलर इज ठीक आहे. असा विचार करा, मला माहिती आहे खूप कॉम्प्लिकेटेड खरं सांगायचं तर लिहायचा प्रयत्न केलाय, खरं तर इतकं काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओके, असा विचार करा, पुन्हा एकदा दोन करन्सीज आहेत, डॉलर आणि रुपीज. त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी लिहिलेल्या कठीण थोड्याशा शब्दांमध्ये, डॉलर इज सेट टू बी ॲट प्रीमियम. डॉलर हा प्रीमियमवर समजला जातो जेव्हा टू द स्पॉट रेट
with respect to the spot rate when $1 buys more units of another currency. सो असा विचार करा, $1 जेव्हा 50 रुपये घेत असतो फॉरवर्ड एक्सचेंज रेट मध्ये, वेरॅज 50 रुपये घेत असतो आणि जेव्हा $1 स्पॉट एक्सचेंज रेट मध्ये, मात्र हा फॉरवर्ड एक्सचेंज रेट आहे, ओके, आणि जेव्हा स्पॉट एक्सचेंज रेट मध्ये 45 रुपीज घेतला जातो, म्हणजे जर समजा मी स्पॉट एक्सचेंज रेट प्रमाणे ट्रान्झॅक्शन केलं असतं तर $1 मध्ये मला फक्त 45 रुपये मिळाले असते. वेरॅज मी फॉरवर्ड म्हणजे मी आधीच ठरवले कॉन्ट्रॅक्ट मध्ये प्राइस आणि त्यानंतर माझ्या रुपयाची किंमत कमी झाली आहे असं जरी असेल तरी आता मला $1 मध्ये 50 रुपीजच मिळणार आहेत, म्हणजे मला जास्त $1 तुलनेत जास्त पैसे मिळणार आहेत डोमेस्टिक करन्सीचे. दॅट मीन्स माझा फॉरेन एक्सचेंज रेट डॉलरच्या तुलनेत डॉलर प्रीमियमवर असेल. थोडक्यात माझा फॉरवर्ड एक्सचेंज रेट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू माझा स्पॉट एक्सचेंज रेट डॉलरच्या तुलनेत, देन डॉलर इज ॲट अ प्रीमियम. याच्या उलट झालं जर समजा आपला इथे 40च करूया, म्हणजे त्यांनी म्हटलं तर से अ डॉलर इज सेट टू बी ॲट अ डिस्काउंट with the respect to the spot rate when $1 buys fewer rupees in the forward than in the spot market. म्हणजे आता जेव्हा स्पॉट मार्केटमध्ये जर सेम रेट बघितला $1 $45 रुपये आणि फॉरवर्ड मध्ये मात्र $1 $40 मिळत आहेत, म्हणजेच फॉरवर्ड मार्केटमध्ये मला कमी पैसे मिळत आहेत ॲज कम्पेअर्ड टू स्पॉट मार्केट. सो जेव्हा मला फॉरवर्ड मार्केटमध्ये डॉलरच्या अगेन्स्ट कमी पैसे मिळत आहेत, दॅट मीन्स आय एम ॲट अ डिस्काउंट, म्हणजे लॉस झाला माझा फॉरवर्ड मार्केटमध्ये तर मी त्याला म्हणणार ॲट डिस्काउंट. जर मला फायदा झाला मी त्याला म्हणणार ॲट प्रीमियम. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा सोप्या शब्दात समजवायचा प्रयत्न करते, ओके. जेव्हा फॉरवर्ड मार्केटमध्ये स्पॉट मार्केटपेक्षा आपल्याला डॉलरच्या तुलनेत जास्त पैसे मिळतात, तेव्हा आपल्याला प्रीमियम फायदा प्रॉफिट झालेला असतो. याच्या उलट जर समजा स्पॉट रेट मोठा आहे स्पॉट मार्केटमध्ये आणि फॉरवर्ड रेट छोटा आहे फॉरवर्ड मार्केटमध्ये, देन वी कॅन से वी आर ॲट लॉस इन अ फॉरवर्ड मार्केट आणि त्याला डिस्काउंट असं म्हटलं जातं. येत आहे लक्षात? The discount is also expressed as a percentage deviation from the spot rate on a per annum basis. म्हणजे असा विचार करा की डिस्काउंट किंवा प्रीमियम हे पर्सेंटेज मध्ये दाखवले जातात इन अ डेव्हिएशन मॅनर. म्हणजे 50 रुपयापासून 45 रुपये कितीने लहान आहेत, तर 50 रुपयापेक्षा 5 ने छोटे आहेत. म्हणजे जर 5 ने छोटे आहेत 50 रुपयापेक्षा, तर 100 पेक्षा कितीने असेल, सिम्पली पर्सेंटेज काढायचं मल्टिप्लाइड बाय 100, बरोबर, आणि मल्टिप्लाय बाय 100 केल्यावर आपल्याला कळतं की त्याचं उत्तर आहे 10%. म्हणजे 10% जेव्हा मी 5 रुपयाचा प्रीमियम होत असतो मला 50 रुपीजवर, तेव्हा मी 10% प्रीमियम मिळवत असते पर ॲनम बेसिसवरती, म्हणजे वर्षासाठी. येत आहे लक्षात तुमच्या? होपफुली तुमच्या हे पर्सेंटेजचं पण लक्षात आलं असेल. ओके, let me just go down. The purpose of forward exchange rate is to avoid risk for those who participate in trade, since there are number of risk involved. एक्सचेंज रेट जर आपण बघितलं तर ते सतत चेंज होत राहतात, बरोबर, आणि त्यामुळे जर समजा आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा, असा विचार करा मी डीलर आहे मार्केटमधली आणि मी पहिल्यांदा स्पॉट मार्केटमध्ये काही डॉलर खरेदी केले, मी $10 खरेदी केले जेव्हा त्यांची किंमत 60 रुपये होती, बरोबर, म्हणजे 6000. बघा पुन्हा एकदा दाखवते, मी $10 खरेदी केले, ओके. सो दॅट इज $10, बरोबर, आणि त्याची प्राइस होती 60 रुपीज. सो रुपयात प्राइस होती 60, $1 म्हणजे 60 रुपीज. $1 म्हणजे 60 रुपीज.
म्हणजेच $10 मला किती पडले पाहिजेत रे? 60 मल्टिप्लाइड बाय 10 दॅट इज 6000. म्हणजे मला 6000 रुपये आता मी इन्व्हेस्ट केले जेव्हा मी $10 खरेदी केले. वेन आय बॉट $10 for 60 rupees per dollar, I'm investing 6000 rupees, right? Against when I want to sell them at that point in a spot market, $1, आता त्यावेळी एका डॉलरची किंमत ही मे बी आपण असं म्हणूया 50 रुपीज आहे. दॅट मीन्स आपल्या रुपयाची किंमत कमी झाली आहे, स्पॉट रेट कमी झालाय, बरोबर. आता जर मी 50 रुपयाला जर $1 विकला आणि असे $10 विकायचेत मला, तर सॉरी मी चुकून सॉरी इट्स माय मिस्टेक, ओके. इट इज, तर मला 600 रुपये मिळणार आहेत, बरोबर. आणि आता एका डॉलरला 60 रुपये म्हणून. सो आता एका डॉलरला जेव्हा 50 रुपये आहेत आणि मला $10 विकायचे, माझी सेलिंग प्राइस, ज्याला आपण मगाशी काय म्हटलं होतं आठवते तुम्हाला? आस्क प्राइस, बरोबर. माझी आस्क प्राइस असणार आहे ₹500. म्हणजे मगाशी जेव्हा मी खरेदी केलं, माझ्या बीड प्राइस होती 60 रुपीज. तेव्हा माझी बीड प्राइस 60 होती म्हणून मला 600 रुपये द्यावे लागले. पण आता जेव्हा मी सेल करतेय तेव्हा 50 रुपीज स्पॉट रेट असल्यामुळे आता मला 500 रुपये मिळाले. म्हणजे आय एम ॲट लॉस, आणि माझा लॉस झालाय 100 रुपीजचा, बरोबर. हा लॉस आता मी फक्त $10 बद्दल आणि अतिशय काय म्हणतात सोप्या प्रमाणात तुम्हाला दाखवलाय, सोप्या आणि छोट्या. पण लोकांना हजारो करोडो रुपयांचा लॉस होऊ शकतो. आणि हा लॉस अवॉइड करण्यासाठी मार्केट रेट जेव्हा कमी जास्त होत असतात, ती कमी जास्त होण्याची रिस्क अवॉइड करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केलं जातं की भविष्यात कुठलाही स्पॉट एक्सचेंज रेट असावा, मी जेव्हा सेल करीन तेव्हा मी $650 असतानाच सेल करीन. सो ती जी दोन्ही मार्केटमध्ये कॉन्ट्रॅक्ट, दोन्ही पार्टीज मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट होतं, तेव्हा फॉरवर्ड मार्केटमध्ये आपोआपच रिस्क कमी होते, बरोबर. आणि त्यामुळे सर्टन्टी वाढल्यामुळे स्मूथ ट्रान्झॅक्शन होऊ शकतं. बाय एंटरिंग इनटू फॉरवर्ड अग्रीमेंट, the traders minimize the risk of loss due to exchange rate fluctuation. म्हणजे लॉसची रिस्क किंवा लॉस होण्याची शक्यता ही कमी होऊन जाते, जी खूप मोठ्या प्रमाणावर असते स्पॉट एक्सचेंज रेटमध्ये, ओके. कारण स्पॉट एक्सचेंज रेट हा सतत फ्लक्च्युएट होत असतो. सो आपण म्हटलं तसं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट दोन महत्वाच्या कारणांसाठी हे एंटर केलं जातं किंवा ऍक्सेप्ट केलं जातं. पहिली गोष्ट, टू मिनिमाइज द रिस्क ऑफ लॉस ड्यू टू ॲडव्हर्स चेंज इन एक्सचेंज रेट, ज्याला हेजिंग असं म्हटलं जातं. मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण सिम्पली सेईंग 50चा रेट 55 वर गेला तर मला फायदा होणार आहे ऍट प्रीमियम, पण 50चा रेट 45 गेला तर मला तोटाही होणार आहे. आणि हा तोटा टाळण्यासाठी म्हणून मला ॲज अ बायर किंवा लेट्स से ॲज अ बायर और सेलर मी ती रिस्क कमी करण्यासाठी प्रयत्न करते. सेकंडली, टू मेक प्रॉफिट, ज्याला स्पेक्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे उलट जर झालं की आज मार्केटचा रेट 50 आहे, बरोबर, एका डॉलरला 50, मी आज खरेदी केले आणि मार्केटचा रेट उद्याला उतरला 45 झाला, मी सेलर आहे, बरोबर. आता मला तोटा होईल, बरोबर. मग मला तो तोटा टाळायचा आहे आणि म्हणून मी काय म्हणते की 45 असलं तरी काय झालं, मी फॉरवर्ड मार्केटमध्ये आणि मी जे कॉन्ट्रॅक्ट केलंय त्यात मी ते डॉलर फक्त 50 रुपीजनाच विकणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजेच माझा फायदा होणार आहे जरी स्पॉट मार्केट रेट काही असला तरी. सो आयदर वे टू मिनिमाइज द रिस्क अँड लॉस, अँड सेकंडली टू मेक प्रॉफिट. आणि जे मिनिमायझिंग रिस्क असतं त्याला म्हणतात हेजिंग, आणि ज्याला मॅक्झिमायझिंग प्रॉफिट किंवा टू मेकिंग प्रॉफिट थ्रू फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन असं असेल तर त्याला म्हणतात स्पेक्युलेशन. हे गोष्ट करण्यासाठी म्हणून फॉरवर्ड मार्केटमध्ये फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स केली जातात. The interaction of three groups of economic agents like arbitrators, hedgers and speculators determine the foreign exchange rate. So हा foreign exchange rate जो forward foreign exchange rate आहे, फॉरवर्ड एक्सचेंज रेट हा कोण डिटरमाइन करतं, तर ग्रुप आहे. कोणता एक ग्रुप असं नाही, ओव्हरऑल प्रोफेशनल्सचा ग्रुप. कोण येथे? आर्बिट्रेजर्स, हेजर्स म्हणजे रिस्क कमी करणारे,
स्पेक्युलेटर्स म्हणजे ज्यांना प्रॉफिट वाढवायचं आहे ते, असे लोक मिळून मार्केटचं डिमांड सप्लाय बघत ओव्हरऑल सगळ्या त्यांच्या प्रॉफिटचा रिस्क कमी करण्याचा विचार करून फॉरवर्ड एक्सचेंज रेट ठरवतात. In forward exchange dealings, for every forward purchase, there will be forward sale of currency. प्रत्येक फॉरवर्ड परचेस साठी फॉरवर्ड सेल असतो करन्सीचा. युजली फॉरवर्ड रेट डिफर्स फ्रॉम द स्पॉट रेट. ऑब्व्हियसली दोन मार्केट मधले एक्सचेंज रेट हे वेगवेगळे असतात खूपदा. इफ अ करन्सी इज वर्थ लेस इन द फ्युचर दॅन द प्रेझेंट, then the forward rate is at a discount, and if it is worth more it will be in a premium. म्हणजे आज जी मी करन्सी बाय केली आहे ती फ्युचर मध्ये कमी व्हॅल्यूची झाली फॉरवर्ड एक्सचेंज रेट मध्ये. इफ करन्सी इज अ वर्थ लेस इन अ फ्युचर दॅन द प्रेझेंट, त्याला म्हणतात डिस्काउंट. फॉरवर्ड रेट इज ॲट अ डिस्काउंट. उलट जर समजा माझ्या करन्सीची किंमत जास्त झाली फ्युचरमध्ये, मला प्रॉफिट होणार, बरोबर ना, म्हणजेच आय एम ॲट अ प्रीमियम विथ द फॉरवर्ड मार्केट. The forward exchange rate of a economy is influenced by the number of factors like position of BOP in a country, interest rates, political climate, speculative activities, economic factors, etc. So जर विचार केला तर फॉरवर्ड एक्सचेंज रेट हा BOP ची पोझिशन काय देशातल्या, इंटरेस्ट रेट्स काय आहेत, पॉलिटिकल इश्यूज काय आहेत, पॉलिटिकल पॉलिसीज काय आहेत, क्लायमेट कसं, पॉलिटिकल क्लायमेट कसं आहे, स्पेक्युलेटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमच्याकडे स्पेक्युलेशन करायला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवायला किती स्थान आहे, कॅपिटलिझम आहे की सोशलिझम आहे, इकॉनॉमिक फॅक्टर्स कसे आहेत, कमर्शियल पॉलिसी कशी आहे, या सगळ्याच्या बेसिसवरती फॉरवर्ड एक्सचेंज रेट डिटरमाइन केला जातो. इफ दीज फॅक्टर्स आर फेवरेबल फॉर अ कंट्री, द डोमेस्टिक करन्सी विल कमांड अ प्रीमियम रेट अगेन्स्ट फॉरेन करन्सी. सो हे सगळे जे फॅक्टर आहेत ते छान असतील, करन्सीमध्ये हेल्दी असतील, साऊंड असतील, तर डोमेस्टिक करन्सीचा भाव वधारतो. आणि डेफिनेटली आपण हे बघितलं, जर समजा करन्सीची फ्युचर वर्थ जास्त असेल, आपण ॲट प्रीमियम असतो, बरोबर, फॉरेन करन्सीच्या तुलनेत. द नेचर ऑफ एक्सचेंज रेट सिस्टीम अडॉप्टेड बाय अ कंट्री विल डिटरमाइन वेदर द करन्सी इज ॲट अ प्रीमियम ऑर अ डिस्काउंट. म्हणजे ज्या प्रकारे एक्सचेंज रेटची सिस्टीम, म्हणजे एक्सचेंज रेट सिस्टीमचं जे काही नेचर आहे त्या कंट्रीने अडॉप्ट केलं, कशा प्रकारे एक्सचेंज रेट डिटरमाइन केला जाईल, त्याच्यावर ठरतं की आपली करन्सी प्रीमियम मध्ये असेल की लॉस मध्ये असेल किंवा डिस्काउंट मध्ये असेल. इन अ फ्री फ्लोट सिस्टीम देर इज अ चान्स ऑफ स्पेक्युलेशन by the dealers, whereas in a managed float government intervenes to reduce such speculation. फ्री फ्लोट सिस्टीम म्हणजे डिमांड सप्लायचा फोर्स बघून एक्सचेंज रेट जेव्हा डिटरमाइन केला जातो तेव्हा फ्री फ्लोट म्हणजे अचानक फ्रीली चेंज होणारे एक्सचेंज रेट दिसून येतात. आणि अशी फ्री फ्लोट सिस्टीम असताना स्पेक्युलेशन्स वाढवण्यासाठी, प्रॉफिट वाढवण्यासाठी डीलर्स रेट फिक्स करू शकतात. देर इज अ चान्स फॉर स्पेक्युलेशन फॉर डीलर्स. पण हेच स्पेक्युलेशन जर अवॉइड करायचं असेल तर गव्हर्नमेंट मॅनेज्ड फ्लोट सिस्टीम वापरतं, म्हणजे गव्हर्नमेंट स्वतः इंटरव्हीन करतं मार्केटमध्ये आणि एक्सचेंज रेट ठरवतं. सो दॅट इज अबाउट फ्री फ्लोट सिस्टीम आणि मॅनेज्ड फ्लोट सिस्टीम ऑफ द फॉरेन एक्सचेंज रेट. आज आपण खूप छोट्या छोट्या कन्सेप्ट बघितल्या आणि म्हणूनच आज मी इथे थांबणार आहे, कारण मला हे पुढचं जे हेजिंग, मॅनेजिंग एक्सचेंज रिस्क आणि हेजिंग शिकवायचं आहे ते मला इन डिटेल शिकवायचं आहे. ओके, सो आज आपण काय काय बघितलं एकदा पुन्हा रिवाइज करूया. आपण बघितलं की स्पॉट मार्केट काय असतं, आपण बघितलं स्पॉट एक्सचेंज रेट काय असतो, तो कसा डिटरमाइन केला जातो, आपण बघितलं की डीलर्ससाठी आस्क प्राइस आणि बीड प्राइस काय असते ती. आपण हेही बघितलं की इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट काय असतो. आपण बघितलं फॉरवर्ड एक्सचेंज रेट, आधी फॉरवर्ड मार्केट काय असतं, फॉरवर्ड मार्केट ट्रान्झॅक्शन्स कशी असतात, काय केलं जातं, का फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टिंग केलं जातं, म्हणजे फॉरवर्ड एक्सचेंज रेट का आधी डिटरमाइन केला जातो, एक्सचेंज रेट प्री सेटल्ड का केला जातो. जर समजा तुमचा तुमच्या मार्केटमध्ये फ्री फ्लोट एक्सचेंज रेट असेल तर स्पेक्युलेशन राहू शकतं, वेरॅज तुमच्याकडे जर मॅनेज्ड फ्लोट असेल देन दॅट मीन्स गव्हर्नमेंट इंटरव्हीन करून फॉरेन एक्सचेंज रेट सेट करतं. कोणत्या कोणत्या फॅक्टर्समुळे फॉरवर्ड एक्सचेंज रेट ठरवला जाऊ शकतो, हा फॉरवर्ड एक्सचेंज रेट ठरवायला आर्बिट्रेजर्स, स्पेक्युलेटर्स आणि स्पेक्युलेटर्स आणि हेजर्स म्हणजे रिस्क अवॉइड करणारे, प्रॉफिट मिळवणारे आणि त्यातून डील
करणारे आणि प्रॉफिट कमवणारे जे लोक असतात ते लोक फॉरवर्ड एक्सचेंज रेट ठरवायला कशी मदत करू शकतात. कशा प्रकारे फॉरवर्ड रेट सेटल झाल्यामुळे आपल्या करन्सीची फ्युचर वर्थ ठरते किंवा फ्युचर वर्थमुळे प्रेझेंटचा फॉरवर्ड एक्सचेंज रेट कसा कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरला जातो. तो डिस्काउंटमध्ये असतो त्यात काय असतं, तो प्रीमियममध्ये असतो म्हणजे काय असतं, आणि तो ॲट पारमध्ये असतो तेव्हा काय असतं. या सगळ्याची उत्तरं जर तुम्हाला आत्ता देता येत असतील तर त्याचा अर्थ तुम्हाला या लेक्चर अगदी नीट समजलाय. पण यात काहीही शंका असेल तर प्लीज गो बॅक, सी द डिटेल. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल, कारण अशा प्रकारच्या डिटेल्स मधून प्रचंड MCQs निघतात. आजसाठी इथेच थांबूया. टिल देन उद्याला आपण ह्याच्या पुढचं हेजिंगचं फंक्शन बघायला सुरुवात करूया. ओके, हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड.